राज्यातील सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात प्रथम आम्ही तुमचं वेलकम करतो आपल्या या चॅनलवरती। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, त्या संदर्भातच आढावा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मस्ट वॉच व्हिडिओ आहे, त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण पहा। त्याचबरोबर तुमच्यासोबत तुमच्या ओळखीच्या इतर कर्मचाऱ्यांनासुद्धा हा GR शेअर करा। त्याचप्रमाणे आपले जे इतर व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ठिकाणी ही लिंक शेअर करायला विसरू नका। तसेच तुम्ही अजूनही जर आपल्या राज्य सरकारी कर्मचारी सारथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेलचा जो सिम्बॉल आहे तिथे क्लिक करा, ते नोटिफिकेशन ऑन करून घ्या, जेणेकरून आम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करू प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबाबतीमध्ये महत्त्वाचे जे GR आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ। पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणता GR निर्गमित झालेला आहे, थोडक्यात आढावा आपल्या या व्हिडिओमध्ये। आपण पाहत आहोत तो शासन निर्णय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत D.Ed. B.Ed. अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबतचा जो शासन निर्णय आहे तो अधिक्रमित होण्याबाबतीमध्ये हा शासन निर्णय आहे। यापूर्वी जवळपास 2023 मध्ये आपण पाहतो, या ठिकाणी रेफरन्स आपण बघतोय, आपण 2023 मध्ये एक परिपत्रक निघालेलं होतं। त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने कुठेतरी कंत्राटी भरतीचा GR काढण्यात आलेला होता। हा GR शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेला होता। 10 फेब्रुवारी 2025 रोजी तो जो मागचा जो GR आहे तो आता अधिक्रमित करण्यात आलेला आहे। सर्व संदर्भित परिपत्रकांचे क्रमांक आपण या ठिकाणी पाहत आहोत, बघूया। संदर्भ क्रमांक 5 अन्वये 23 सप्टेंबर 2024 रोजी राज्याने जो शासन निर्णय केला होता तो अधिक्रमित करून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यात 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये D.Ed. किंवा B.Ed. अर्थाधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली होती। मात्र नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती, असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे। सन 2022च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी प्रत्यक्षात सुरू झाला आहे। त्यामुळे आवश्यक अर्थधारक व पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे ही जी वस्तुस्थिती आहे ती लक्षात घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांची जी नियुक्ती करण्यात आलेली आहे ती नियुक्ती आता रद्द करण्यात आलेली आहे। जोपर्यंत नियमित शिक्षक तिथे उपलब्ध होत नाही तोपर्यंतची जी नियुक्ती आहे ती ग्राह्य धरण्यात आलेली होती। मात्र आता या GR अन्वये कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुठेतरी आता घरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे। आपण पाहतोय संदर्भ क्रमांक 4 आणि 5 शासन निर्णय या ठिकाणी जे दिलेले होते ते अधिक्रमित केलेले आहेत। आता आपण पाहतोय ज्या उमेदवारांना त्या शासन निर्णयातील तरतुदींच्या आधारे कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल हा संपुष्टात येणे किंवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकाची नियुक्ती होणे यापैकी जे काही अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील व त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही, अशा प्रकारे स्पष्ट हा शासन निर्देश त्यांनी काढलेला आहे। थोडक्यात जो शासन निर्णय आहे 2024चा 23 सप्टेंबर 2024चा या शासन निर्णयान्वये कंत्राटी बेसिसवरती जिथे 10 संख्या आहे, विद्यार्थी संख्या 10पेक्षा कमी आहे, त्या ठिकाणी बेरोजगार लोकांना कुठेतरी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात आलेली होती। मात्र महाराष्ट्रभरात जो विरोध संघटनांनी केला किंवा जो शिक्षकांकडून जो उद्रेक झाला होता या निर्णयाच्या विरोधामध्ये, विशेषतः TET धारक जे कर्मचारी आहेत जे नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते त्यांच्यामार्फत हा केलेला विरोध होता आणि या विरोधाला कुठेतरी जुमानत आता या शासनाने तो GR रद्द करून आणि कंत्राटीकरणाचा जो GR आहे तो रद्द केलेला आहे। शासकीय नोकरीमध्ये लागल्यानंतर कुठेतरी शिक्षकांना म्हणा किंवा इतर सरकारी कर्मचाऱ्यांना कुठेतरी संरक्षित अशी भावना निर्माण होते। मात्र कंत्राटीकरणाची जी सुरुवात झाली होती शालेय शिक्षण विभागामध्ये त्याची सुरुवात ही शालेय शिक्षणाने जरी सुरू झाली असली तरी इतरही विभागांपर्यंत पोहोचायला वेळ लागला नसता। त्यामुळे कुठेतरी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा ही दिलासादायक बातमी आहे। शिक्षकांसाठी आहेच आहे, पण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही या बाबतीमध्ये दिलासा मिळणार आहे। असेच नवनवीन व्हिडिओज आपल्यासमोर आणत राहू। राज्य सरकारी कर्मचारी असो किंवा सरकारी कर्मचारी असू दे, केंद्रीय कर्मचारी असू दे, त्यांच्या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय आपल्यापर्यंत पोहोचत राहू। फक्त चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।